हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्भगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. पांडवान वापस द्वैतवनांत वास करतना वापस तांणी थंय येयले म्हण कोणाय नातिले एक जाग सोदून राबले तांणी जनसंचार नातिले जलरी सांगतात न्हय खंय पोरंबळ येता थंय फुलस म्हूण कोण सोदून वताची म्हूण सांगून तशी पांडव सच म्हूण कळ्ळी तशीच जनान येवच्या शूर केले खंय. जनान येवच्या शूर करतना मस्त ब्राह्मण इत्यादीक सकडी येवन तांकां पळयत रसची त्या वेळार एक ब्राह्मण तो थंय येवन ಸ್ವಲ್ಪ दीस युधिष्ठिराला आश्रमांत राबता. युधिष्ठिर ताका मस्त सत्कार करतात. तांगेले पांडवालीक रीती नीती पळोवन ताका भारी खूश जाता आनी सूक्ष्म जावन परिशीलन करता. मस्त दुस्थिती रसाच्यांनी धृतराष्ट्राला हे विशय उल्लो का म्हूण सांगून लेखून सीधा पांडवाल्याच्यांनी हांव वचून येता म्हणटा कसली ते कसले सांगना अशी सीधा धृतराष्ट्राला येता. धृतराष्ट्राला येवन तो सांगता रस हांव द्वैतवना चमकलोलो थंय तांगेली स्थिती अशी अशी सकड आस मस्त दुख्खार आसाची भारी क्रश जाल्ल्याची. ती द्रौपदी मस्त दुख्ख भोगता रस 5 जन्मां म्हूण आसाची व्हड व्हड महावीर जावन आशिल्ली चेडूं आसाची जाल्यार ती अनाथ स्त्रीशी दिसता रसम. तेदना धृतराष्ट्र मस्त सकडी दुख्ख दाखयता युधिष्ठिरू कशें सुख आशिल्लो हांगासून संतोश रे हंसतुलिका तलपार न्हिदूंक आशिल्लो आतां तागेली स्थिती रान्नारी ते नेला भायर न्हिदोवचें तशें पर्याय आयकतना म्हाका भारी बेजार दिसता. द्रौपदील जेवो भिमाल जेवो अर्जुनाल जेवो नकुलाल जेवो सहदेवाल जेवो दुस्थिती आयकून म्हाका मस्त तळण जाता. मिगेल चेडवांक वायट बुद्धी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणटा पळय तशी पांडवां वापस आयले नंतर हांकां सोडतावे म्हाका मिगेल पुतांगेल विशयांत भंय सुरू जाला. ह्या पांडवाल हातांत सर्वनाश जावन वच्ची खंडीत तांणी म्हणून तो धृतराष्ट्रय सांगता रस हांगा शकुनी आड राबून पुरा आयकता. धृतराष्ट्रान त्या ब्राह्मणान उलयलें आनी सीधा कर्णाले की दुर्योधनाले वचून सांगता. तो दुर्योधन म्हळ्यार अल्प बुद्धीत नव्हता कसा बुद्धी आसा म्हूण जावका न्हय. हें आयकल कुडलें स्वल्प भिलो कसो जतकी म्हूण सांगून जाल्यार ते दुर्योधन मस्त डिप्रेशन शी जाल्ला पळयल्यार वापस हाक्का आमी आसत न्हय म्हणून धैर्य दिवच्या कर्णनी शकुनी सांगताच की दुर्योधना तूं कांय भिवू नाका तूं बेजार करचें कारण ना. तूं अरण्या पेटोवन गेला तुगेले पराक्रमाक भिवन अरण्या चमकली नानातले ते दुसोतांनी तुगेला युद्ध करता आशिल्लीची कळव्या आतां तुका पांडव येताची म्हूण हुसकू नाका. तुगेले हे सगळे साम्राज्य शत्रुरहितची कळव्या सर्व सामंत फुडें पांडवांक दिवचे आशिल्ले तांणी कप्पा काणिका हाका कांय भिवन दिवचें न्हय तांणी. ते इंद्रप्रस्थ युधिष्ठिराल म्हूण लेखून तांणी आजी काही कप्पा काणिका हाड दिताची. तशी आतां शकुनी सांगता रस तुका 4 दिक्कांनी कप्पा काणिक्या नावे पुराय जन तुगेले सामंत जायनीच वे म्हणटना तूं कसल्याक भिवचें पांडवाल खातीर आनीक तांगेले आसतना हें राज्य तितलें संपन्न म्हूण दिसनाशिल्ल्या तुगेल्या आईलेची भारी चंद दिसता मुगेलें राज्य आनीक कसं म्हूण म्हळ्यार युधिष्ठिराक 4 जन आशिल्लीची तागेले आज्ञाधारक आनीक बायल तुका तशें न्ही आमी तुगेले 99 भाव हांव कर्णू कितले जन तूं सांगील तशीच ऐकून तूं सांगील पुरे करच्याक कळवे तयार जावन आसाचे आमी. तशी आनीक येस पळय सगळेची भूमंडल तुगेलात जाल्यार
तूं आनीकी एक आनीकी जनाल वयर तूं जय पावचास तांणी कोण म्हळ्यार पांडव केन्ना तूं पांडवांक रान्ना पेटयला तेन्ना तूं बारी बुद्दंत म्हूण आमी लेखून घेतला तशें आतां युद्धांतूय तूं तांकां पराभव करता म्हणलें खंडीत जाल्यार आत्त तांणी बारी दुस्थितीर रसचके तो ब्राह्मण सांगता आशिल्लो मनांत बारी दुख्खीत जावन दुस्थितीर रसचके आमी पळोवच्या वचा तांकां कळ्ळें हांगाची लागीं आमगेले हस्तिनावतीक आशिल्लेंतू लागीं एक वन आसत बैतवन म्हणटाची थंय आनीक ब्राह्मण राबून केन्नाय सत्रयागनी करताची थंयचे कडेन थंय त्या जाग्यार युधिश्टीर आयला तागेले भावंडाक आनी बायलेक घेवन त्या ब्राह्मणान सांगतना समयकला जाल्यार आमी वच्चो का तांकां पळोवका जाल्यार सिद्धा वच्चे न्हय बारी गत्तारी अट्टहासारी प्रतिश्ठेरी वच्चो का आमी इत्याक म्हळ्यार तुगेलो परिवार पुराय जना घेवन वचो का तुगेले भावंडा बायलांक चेडवांक सेवकांक थंय बिडार बांदून एक 4 दीस राबल्यार व्हड न्ही जाय सामान पुराय गाडयेर घालून घेवन वचा इत्याक म्हळ्यार तांणी आतां निर्गतीक स्थितीर आसतना तूं तुगेले सकल साम्राज्याचे संभ्रम तांकां दाखयले म्हूण जाल्यार तांकां कितली जाळ येता पळय न्हय आतां तूं पळय राज्याचो राय जावन आस सगळेची चक्र भूमंडलाचो राय जावन आस तशी तांणी राज्यहीन जावन आसाची तशें जावन तुगेले संपत आस तांगेले संपत आसवे ना तुका खंयचेय विशयांत अभाव म्हणू ना जाल्यार तांकां प्रति विशयांतूय अभावाची दट्ट दरिद्र जावन आसाची असल वेळारीची तांकां आमी वचून पळोवका तेव्हा कशी बारीक गत्तारी अट्टासार वचून पळोवका तेदना तांकां मस्त मनांतू जाळ हाडोका आमी तांणी आमकां पळोवका कशें कोतसवे तांतूय तुक्क पळोवका तांणी कशी अनेक जन तुगेले सुतूची सकल संपत्तूय तुक्काची सर्वालंकार संपन्न जावन तूं चमकल म्हण जाल्यार पांडव दोळ मुचिनाशी तुका पळयताची याम श्रियम सुहृदश्चैव दुहृदश्च विशांपते पश्यंती पुरुषे दीप्ताम सा समर्था भवत्युत एक पुरुषाक संपत्त प्राप्त जाल्ले म्हण जाल्यार तागेले मित्रान इते पळोवका शत्रूनी पळोवका म्हूण सांगून मालगड म्हणटाची इत्याक म्हळ्यार मित्रा हृदयांत बारी संतोश जातकी आमगेले मित्र इतली चांग स्थिती पावल न्हू म्हूण शत्रूल हृदयांत जळकी पिशी येतकय दुख्ख जातकय तसल संपत्त जाल्यार श्रेश्ठ संपत्त न्हय संपत आमगेले आस ते पळयतले जन ना नातल्यार ताका संपत्त म्हणटावे तशी आनीक कसं म्हळ्यार शत्रूल विनाश जाल्यार लायक म्हूण म्हणटात न्हय शत्रू संहार जाल्यार लायक जाल्यार हांव त्या म्हणा शकुनी सांगता हांव त्या म्हणा शत्रू नासूं का आसून कोण ताका गेलवला पळय तागेले द्राक हाणें दैन्यार जीवन कोरका बारी कश्टार जीवन कोरका तेदना पळोवच्या कितली सूख जाता तसवें आमगेले शत्रून कश्टार जीवन काडचें म्हळ्यार आमकां भारी सूख जाता कळ्ळें आमी येतर स्थानार बसल्यांची तांणी नेल्यार लोळतर आसाचें म्हूण जाल्यार कितली संतोश जाता ताजे पशी व्हड सूख आसवें किमतः परमं सुखम ना न्हय तशें जावन दुर्योधना न पुत्रधनलाभेन न राज्येनापि विंदती प्रीतिम नृपती शार्दूल याम मित्रागदर्शनात् पळय शत्रू दुःख आसतना कश्ट आसतना तांगेले परिस्थिती पळोवचें जेवचें संतोश विंगड खंय तो संतोश एक चरडान पुत्र लाभ म्हणटाचे म्हळ्यार चरडान जतन तितले संतोश जायना खंय राज्य लाभ जतन तितले संतोश जायना खंय कोण कोणाल शत्रू कश्ट भोगता तेदन ताका पळयले जेवचे संतोश विंगड जगत्यार खंयची सुखानी जायना हें चांग मनशात न्हय न्हय मनात न्हय न्हय तामसी जन न्हय चांग जनाक कोणेय दुख्खार आशिल्ले सात्वीक जना कोणेय दुख्खार आशिल्ले पळयल्यारय दुख्ख जाता कळ्ळें सात्वीक जना केन्नाय सर्व जनान सुखार आसूं का म्हूण आशी हे तामसी जना मात्र आमगेले जन न्हय जाल्यार आमगेले प्रितीचे न्हय जाल्यार तांणी कश्ट भोगोवका आमी संतोश पावका म्हणून तामसी जनान लेखचिते सात्वीक जन बिलकुल तशी लेखनाचे हांगात कोण शकुनी दुशासनो दुर्योधनो कर्ण हांणी तामस स्वभावाचे तांकां म्हणटनाची दुष्ट चतुष्टय म्हणचे तितली वायट तांणी तांतू दुर्योधनान तुकेलो भारी शत्रू कोण म्हळ्यार अर्जुन आनी भीम तांतू अर्जुन कशें आशिल्लो भारी चंद म्हूण नांव घेतलो वयन तसलो ते कृष्णाजीन न्हेसून ते नारुबट्टे घाल न्हू
तो गुडसलान तू वास करूनच जेता गेले जरा तू मेरवला किती संतोष न मै तू एकला ना मच्छा नज तुगेल भावंडाल बायलो सगळं कुटुंब घेऊनच का त्या बाई कसं कसं त्यांनी अनर्घ्य आभरण घालका अत्यमूल्य जेवण शिल्पी तांबर घालका तांगेल सख्यो तांगेल ओट्टो असो का त्यावेळा हा तांका द्रौपदीन पळो का त्यावेळा द्रौपदीक कितले मना संकट जत्ता म्हण म्हळ्यार ती संपूर्ण डिप्रेशना वता हांव रन्नांतू इतली कश्टार आसा मिगेल चुकपुरे हान्नी भोगतात न्हू म्हूण तिगेल मन आयला रे ती कंप्लीट डिप्रेशन म्हणटा पळय तशी जाल्ले म्हणजे बारीक खिन्नत जाल्ली म्हणजे रे तीक कसले जाल्ला मागीर तांणी युद्धाक याची द्रौपदीला वयर पंच प्राण दवरून आसत ते पंच पांडव कळवे तशी पुरय शकुनी कर्ण पुरय दुर्योधना सांगताचे आमकां वाजयतना हें आयकतना बारी बेजार जाता न्हय जाल्यार प्रपंचा गतीची हीच म्हणीत तामसी जन चड आतांचे जन आतां कलियुगांत तामसी बुद्धी चड प्रपंचांत एकलो मस्त तग्गू पडलो अधोगती चमकल म्हण जाल्यार ते पळोवन अट्टाहासार आसतल जन्म तसची अन्य कसं म्हण म्हळ्यार कोणेय वयर वता उछराय स्थितीक वता म्हण जाल्यार ताका पांय धरून तांडून ताका तग्गू घालची कशी तसल एक आलोचन चड समजी आमगेले मालगड्याले आमगेले अन्नाले मालगड्याले काळगतीन तो कोणकी एकलो सलवला म्हण जाल्यार बंद सगळे गांवचे जन ओट्ट जावन ताका ओपास हात दिवन वयर करतलीची मागीर मागीर गांवचे जनान ओट्ट जेवची उणी जाल्यार बंधू बांधव पुरे ओट्ट मेळ्ळो ताका ओपास कसं की सकड कोरून एक स्थितीक हाडयता आसलीची आत्त नंचिना कोणेय कसले जाले म्हणजे तांकां तांगेले इतले सोडचे एक 4 दीस येवन चंद कोरून उरलो कोरून वयवे तुमी अशें आसावे तशी वयवन आमी पुराय आसची तुमी कसले पुरे सांगून वताची मागीर कोण आसाची कोणीय नांची कळ्ळें तेंची जाल्यार आनीक कसं कोसवे तांगेले विशयान जाय जाल्यार आनी इतली चड सांगून 4 जनाल मन कळंक करून जाय जाल्यार सोडतात तांणी तशी आनीक कसं म्हळ्यार पुरती एकल्या गुत्तस सुख ताजे मागशे दुख्खस ऐश्वर्य चड येईल म्हणजे ताजे मागशी दारिद्र्य आस यव्वन भारी यव्वनार आमी मदून मस्त जावन आसताची तेदन आमकां मंतारपण येता म्हूण विसरताची सकाळ जाल्यार तशी रात्री जाल्यार तशी सकाळी असं म्हूण सांगून हे सामान्य विशय यो जाल्यार कोण हें पळय उडगस दवरून घेता यव्वनार आसतना मंतारपणाची उडगस मी तेना मंतारपणा आसतना आमी यव्वना केलेली चुकी पुराय उडगस करून दुखी भोगताची हेंची जीवन जनसामान्यान स्वाभाविक जावन पुराय जनान करची हेंची जगत्यांत हेंच्यात दुर्योधनय करतरस तशी आतां दुर्योधनाक कर्णान आनी शकुनीन सांगिल्लें आयकून भारी संतोश जाला जाल्यार तोंड निळजत घेता गेले दुर्योधनू कर्णाला निमगीत घे कर्णा तूं सांगिल्ल बई तूं सांगचें म्हणणें म्हाका ही आलोचन सुरवेक आयला जाल्यार आमगेले कानस न्हय धृतराष्ट्रू ताका पांडवाल वयर आतात जोर प्रिती उकून येतरस दिसता फुडें आमगे लोट आमकां समजावन चल्ला तो ना म्हणा जाल्यार आतां कसं म्हणगूत ना ताका पांडवांगेले वयरी चड प्रिती येतरस बारी अनुकंप येतरस मात्र न्ही तो बी न्ही बिलकूल आमी द्वैतवनांत वताची म्हळ्यार थंय पांडव आसा म्हूण कळ्ळ्यार तो बिलकूल आमकां थंय वचन अनुमती दिना एक तें अन्यक म्हळ्यार हांव आयकलें म्हणके कशी म्हळ्यार भारी तपस्या आचरणांनी कोरून व्रत इत्यादी आचरण करून तांणी आनीक तेजस्वी जाल्ल्यांची बलिश्ट जाल्ल्यांची म्हणून हांवय आयकलां म्हणटा न्ही हे विशय धृतराष्ट्र केन्नाय मिगेला न्हू केन्नाय कोणेय परकामची येवची तांगेले तुमी गुंडान जाल्यार निमगुची जाणट्यांची तुमी पांडवालांक चमकल्ली कशें आसत तांणी ते पळय म्हणटना ताका हे पळय विशय गोतना म्हणवे आमकां गोत्त आशिल्लो विशय खंडीत ताका गोत्त आसा तशें जावन रायाक कसलेची आमगेले मनांत वच्चून आमगेले संभ्रम तांकां दाखोवन तांकां जळकी पिशे हाडोच खातीर आमी बाई सरल्यांची म्हूण म्हणलेलें मनांत आयल्यार तो खंडीत आमकां थंय भेटयना कळ्ळें विंगड कसल्याची नांवान करून थंय वचा म्हूण म्हणल्यार थंय चमकले पांडवांक आमी एदुरू बेदुरू जेवका म्हणलें सोडलें विंगड कसलें ना म्हूण सांगून धृतराष्ट्राकय गोत्तच न्हय आनीक कसं म्हळ्यार विदुरानय आमकां अन्नाक पळय पांडवाल विशय मस्त पांडवाल वयर ताका मस्त प्रीती आसा कळ्ळें विदुराक जाल्यार ताणें म्हणलां न्हय
पांडवांगेल विशयांत सगळेची देशाचे जन अनुताप दाखयत रसची म्हणतना आज आम्ही थंय चमकलीची पांडवांक केत्ते केला बरी केल्ले म्हण कळल्यार रे आमकां आनु सोडी जन सोडी कसल जायत नव्हे जल्लारी म्हाका एक आशस तुम्ही सांगल्यावर भारी क्रश जल्ल्यांच कितानी क्रश म्हळ्यार सपूर जल्ल्यांच की भाग्गून दुःखारी ते मलिन वस्त्र न्हेसून आसूचे ते भीमू अर्जुनू द्रौपदी मुख्य जावन तांकां तीग जनां पळोवका म्हळ्यार आश म्हाकाच तांणी बिनी तितलेच आतां पुरजनान सांगिल बरी त्या ब्राह्मणान सांगिल बरी मस्त दिना मस्तेंत आस म्हण जाल्यार तांकां त्याग जना त्या स्थितीर पळोवन मेगेल इतली संतोष भोगतल सगळे जगत्यांत कोणेय नांची म्हूण सांगून हांव लेखता मेगेल जन्मा शत्रू तांणी सान दुखून म्हाका तांकां पळयल्ल्या जायना आजी तांणी अनाथ शिरान्नांत भोंवताच म्हळ्यार म्हाका कितले संतोश न्हय तांतूय ते मनांत निश्चित असं लांबगल न्हेसून ती द्रौपदी त्या केसय सोडला न्हू तिणें कशी प्रतिज्ञा करून घेतला न्हू केस बांदूचे केदना दुशासनान मरता म्हण काय दुशासनान मरूकय ना तिणें केस बांदूचेकय ना ते केस जट मांडून गेला कितकी ते जट मांडिल्ले केसा द्रौपदी पळोवका म्हूण सांगून म्हाका आशिल्लें तरस तशें हांव न्हू जाल्यार वच्ची कशी अन्नान आमकां वच्चा सोडका न्हय तशें हांव न्हू सुरवेक तूं कर्णू दुशासनू पुरायजन एकला लोट एकलं समालोचन करून द्वैतवना कशी वचूं एक उपाय पळया मागीर आमी राया लागी धृतराष्ट्राला अनुमती घेवया द्वैतवना वच्चू का म्हाका तुम्ही सुरवे समालोचन करायची मागीर हांव धृतराष्ट्राला वता हांव थंय धृतराष्ट्राला पाय सकाळीं धृतराष्ट्राला वता हांव थंय धृतराष्ट्राल वटू भिष्माल वटू सेकड बैसून आसतना तूं शकुनी कर्णा सांगता तूं शकुनी पुराय येवन द्वैतवनाक वचावे म्हण म्हणलेले एक आलोचन दबरी त्या वेळार आननी भीष्म कसं सांगता म्हण पळया मागीर हांव कसं सांगता म्हण आलोचन करून तांकां सांगून तांकां अपसायता जायता म्हणून तांणी वताची तांगेले घरा सकाळ गेले कडले करून येयलो खंय दुर्योधना लागी आनी म्हणाल खंय हे दुर्योधना द्वैतवना कशी वचूं का कसलो उपाय म्हूण सांगून हांव आलोचन करून गेला पळय आमगेले गोसंपत पुरय द्वैतवनांत आसत वल्ल पुरय थंय म्हळ्यार गोसंपत चोरू विंगड कडेन मरतर आसतात न्हय गायो पुरय तशी सगळे हस्तिनावती कितली गाय आसा पळय ते रायाल गायो मनशांक गेल न्हय ते पुरजनांक गेल न्हय रायाल गायो अरमनेचे लायांतुले गायचे कोडक्यांतुले गायो पुरय द्वैतवनांत व्हरून थंय एक 2 म्हयने थंय तण आनी चरू म्हूण 2-3 म्हयने तांकां विंगड कडेन व्हरचास तशी आतां तांणी द्वैतवनांत आसाची त्या म्हाका उडग आसयलो कळ्ळें आतां आमी थंय वच्चू एक नेमन आसा कसलें म्हळ्यार गोसंपत कितलस कितली बासरूची अडगाला खंयचे ज्यो गायी मांतार जेवन गेला हांवें हे पुरे गायची एक पळय जनगणती म्हणटा पळय तशी धनगणती करूंक वचा म्हूण आनी धनगणती कोरका कळ्ळें तशी थंय वचून ते गायक तवळ रायान परिशिलन करचें तें फुड दुखून ती पद्दत आसा तशें हांव न्हू गो गणतीक आमी वतरसाची म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्रान जाल्यार नाका म्हूण सांगच्या जायना तशें हांव न्हू आमी गोशे यात्रा वचका जाल्यार तुगेले आनो खंडीत नाका म्हूण म्हणा तागेले अनुमती खंडीत मेळटा दुर्योधन कर्णू अशें पुरे उलयतरसाची त्या वेळार गांधार रायो शकुनी थंय आयलो कर्णा लागी आस्तच म्हणलें की बाई तूं सांगिल्लें हें विशय आसा पळय खंयचे तोंदरी ना म्हाका गोतस हांवें तेंचें आलोचन करत आशिल्लो अशी कोरया म्हणून मेगेल मनांत येशिल्लें कळ्ळें शकुनी सांगतरस ह्या विशय हांव रायो खंडीत जायत म्हणटलो आमी वचा म्हूण सांगून कळ्ळें आतां आमकां द्वैतवना वच्चाक कोणेय अड्डी करनाची म्हणून अट्टाहासार आसता खंय तो शकून आसले कडल्यान आनी हांसून बसताची जल्म धृतराष्ट्राला चिमकलीची आना कशें आसा इतें धृतराष्ट्र म्हणागे तुमी बरे कशें आसाचे रे त्या वेळार समंग म्हणलेकडो गोपालक तो धृतराष्ट्राला आयलो आनी म्हणाल की आमगेले गायच्यो सगळे गुंपू लागींशील द्वैतवनांत आसा म्हूण धृतराष्ट्रान उलोवच पुशी फुडेची करून शकुनी सकडी धृतराष्ट्राला म्हळें की धृतराष्ट्रा
आमगेल गायीचे समूह सगळेची तिथली गायीची गुंपू हांगा लागीचेची द्वैत म्हळ्यार उपमानांत तस म्हण जालें न्हय गोगणती करनाशी कितली काळ जाल्ले न्हय कितली प्रयेची कितली गायी आसाची कितली गायी मांतार जाल्ल्यांची कितली भरती दूद दिवची गायी आसाची कितली वासर जाल्ल्यांची हें पुरय लेख करून दवरका न्हय आत्त हेंची समाची वेळ म्हूण दिसता म्हळ्यार खंय खंय असले कश्ट हांगा लागीं आसतना सुलभ तशी आनी कितली गायो चड जाल्ल्यांची आमगेले गोसंपत्तांतू तेवूय तेवूय आमकां गोत्त सुका आनीक कसं म्हणल्यार तुगेल पोतू दुर्योधन केदन कितें करून बेटे वचावे म्हण तशिलो तशी आमी हाका गोगणतिके वताची बेटे करून येताची दुर्योधनाक मनस जाल्यार आमी वचून येवया म्हूण म्हणलेलें मनस आमकां दुर्योधना लेख उतर निमगे आनी जायते म्हण जाल्यार ताका अनुमती दी तेन्ना धृतराष्ट्रांक कर्णा पुरय विशय ना म्हण म्हणाव जाल्यार पांडव ते द्वैत मनांत तुजी वास करून आसची म्हूण म्हणलेलें विचार प्रत्येक ब्राह्मणान सांगली म्हाका म्हणटना आतां तुमी थंय वचक नज खंडीत म्हगेलो अभिप्राय तेंची इत्याक म्हण म्हळ्यार आमी तांकां डोंगी कोरून दिवत खेळून रन्ना पेटयला आजी बारी कश्टार आसत तांणी कळवे मात्र न्ही आतां तपोनिश्ट जावन मस्त सामर्थ्यकय घेतला तांणी योग्य ते चड जाला तांगेले जाल्यार धर्मरायाक कसले कोप ना भीमू महाकोपिश्टू आनी ती याज्ञसेनी द्रौपदी ती कितले न्याय केल्ले तुमी ती बारी कोपार आसकय कळवे तशें जावन तुमी आस पळय तुमगेले वयर म्हाका धैर्य ना तुमकां कितलेची तुमी पाप जावन चंद जावन चांग जावन आसताची म्हूण तुमी सांगला रे म्हगेले चिरडून तुमी कितली चांग म्हूण म्हाका गोतना मागीर दुराभिमान म्हणलें तुमकां सोडलेलें ना तशी दर्पिश्टय बाई आनी आतां सगळे अखंड साम्राज्य तुमगेलें जाला ताजे खातीर थंय चमकला रे कांय पण काड्डी बड्डी उडोवन येतात तुमी कळ्ळें तांकां अपराध करताचे आतां रान्ना चमकल्ले तुमकां रक्षण कसं आसा पांडवांक कोप येयले तांणी समाची एक निमिश भितर तांगेले त्या शक्तीन तुमकां दाह करताचे कळवे तपशक्तीन तुमकां दहन करनी म्हूण जाल्यार रे तुमगेले विशयांत बारीक कोप इश्ट तांणी वय कोप आसूच सहज न्हय तुमी तशी केला न्हय तांगेले थंय वतना रान्ना चमकल्याचे म्हूण सांगून शिवाय तांणी तांगेले शस्त्र अस्त्र पळय तांणी घेवन चमकले त्या मान न्ही फुडें तांगेले आशिल शस्त्रास्त्रान राज्यसूय यागा वडारे सगळेची जगत्य तांणी गेलवल्यांची आशिले शस्त्रास्त्रान आतां तांतूय मध्यम पांडव कोण अर्जुन स्वर्गा वचून सर्व देवतेंगेले दिव्यास्त्र शिकून करून घेवन तांगेले अनुग्रह घेवन आयला म्हूण सांगून आयकला म्हणटना आतां तुमी चमकल्यार कशी मागीर एक तुमगेले हांव सांगलें म्हणलें क्या अरण्या चमकल्या पांडवाल सुद्दी तुमी वच्चा नज म्हूण तुमी तशी केल्लें म्हूण जाल्यार जायत जाल्यार तुमी ते वच्चे म्हणून म्हाका आलोचन येयली मये तुमगेले मनांत थंय तांकां पळोवन संतोष भोगूका म्हूण म्हणलेलें आसा कळवे नाही नातल्या कसले तुमकां परिवार चतुरंग बल बायलो पुरीजनां घेवन वचचें म्हळ्यार कसल्याक थंय तुमगेले मेरवणीक तांणी पळोवका न्हय आनी तुमी मेरवूचे तांणी पळोवन पडटा जेवका म्हळ्यार लेक कुत्सीत बुद्धी तुमगेल्या अंगांत आसा त्या तुमी ना म्हणचे नाका इता म्हळ्यार तुमी म्हगेले चेडू म्हाका पुरे कोत्तास तुमगेले विशय तशें जावन तुमी वचचे नाका कोणकी एकलो आप्त मनीस आसल्यार ताका पेटोवन दिता हांव गायची लेक करूंक तुमी वचचे नाका थंय म्हूण म्हणाल खंय धृतराष्ट्र तेन्ना शकुनी म्हणाल खंय राया तुका कसले भैया पांडव आमकां कसले करनाची कळवे तांतू इत्याक म्हूण म्हळ्यार हांव सांगता तांगेले मालगडो धर्मराय धर्मिश्ट नव्हतो ताणें प्रतिज्ञा केला ना महाप्रतिज्ञ ती कसं न्ही 12 वर्ष पर्यंत वनवास 1 वर्ष पर्यंत अज्ञातवास करून येवचें तो तागेले प्रतिज्ञेक केन्नाय तो भिन्नता हाडना म्हळ्यार आमच्यान जायना आमी गांवां वचा तांगेल्याक युद्ध करूया तसो ना ताका तो धर्मिश्ट जाल्यार देखून तो खंडीत 12 वर्षाचे वनवास 1 वर्ष अज्ञातवास पुर्ती जाल्ले शिवाय गांवां येवचें आयकना आनी कसं म्हूण म्हळ्यार पांडव पुरय तागेले अण्णा धर्मरायान सांगेल तशें आयकतले म्हणटना
आम्ही आता रण्या चमकलीची म्हणले की युधिष्ठिर कसलेची आमगेल विषय कोपतो म्हणून आवलेक ना अन्य कसं आम्ही काही पांडवा पळोवचे खातीर वचवे न्ही न्हू तान्नेशिल जागेर आमी वचनाची जैतव्या आम्ही आता वचचे कसले म्हळ्यार गाय कितलेच म्हूण पळोवच्याक आनी बेटी करच्याक तितले सोडल्यार पांडवाल विशय नाका आमकां तांगेल आश्रम खंयची दिकडस म्हूण कळल्यार आमी त्या सायडाक खंय वचनाची ताजी सुद्दी खंय वचनाची मागीर तांगेल विशयांत आमी कसले चुकी केल्ली करताची म्हूण तूं लेखचें समूह कडेर ही ताका इच्छा ना अंजाण दुर्योधनी वताय करतरसंचे कर्ण शकुनी दुःशासन ताका वारे घालतरसची कळले ताका हांव वच्चे नुक म्हणल्यार हें वच्चा तयार जावन येयल्याची म्हूण म्हणले खातीर वच्चात तुमी द्वैतवनाक म्हणून ताणें अनुमत दिली रायान अनुमत दिली न्हय हांगा दुर्योधनाक कर्णाक भारी संतोश जाले तांणी तांगेल्या सगळे परिवार घेवन गोशे यात्रे चमकलीची दुःशासन शकुनी आनी की इतले दुर्योधनाल सहोदर तांगेले बायलो तांगेल दुर्योधनाल भावंड एक रास तशेंच तांगेल बायलो मागीर सुरवेकल्ले किलवरी तांगेल सेवे खातीर म्हळ्यार तांगेल एक शिफारस दाखोवंक न्हय हजार गटल्यान दासी जन हे पुरे घेतला खंय ओट्टो घेवन वतरसची कळवे कडे दुर्योधनू बाई सरला आमगेल राय बाई सरला म्हणले कुडले हस्तिना पట్టणाचे कितली की नागरीक तांगेल बायल चेडवांक घेवन बाई सराचे रायाल वटो अरण्या प्रयाण जावन तांणी अशीची वचून द्वैतवना चमकल्याची म्हणून कळल्यार दुर्योधन आमकां कसले शिक्षा दीत पांडव द्वैतवन आयलेच की त्यांनी कशें म्हूण पळयत म्हूण लेखिले जनतान तो मस्तच पुरे बायसोन चमकलीची कळव्या 8,000 रथुके 30,000 हस्त्यो 9,000 घोडे कितले की जनपदाती सैन्य रायल मागशी चमकलीची तितली जाल्यार जल्व्या थंय बत्तर कवचा जेवच्या नाकव्या जावं जाल्यार तितले रांदपा सामान पुरे घेवन ताजे नंतर राबोळ टेंट बांदून पळय त्या टेंट बांदूच्या जाय जाल्यार सामग्री पुरे घेवन कितली की गाडयो सुरवेक चमकल्याची भायर हांगेल पशी फुडें मागीर पंदी मागद व्यार करतले तांकां कसले जाय जाल्यार घेवंक जाय थंय आंगडी गिंगडी जावका वय तशी पुरे जन वटू वतर आसाची दुर्योधन इतली जनाल वटू वतरस न्हय व्हड बिरगळ येवची तशी शब्दूच्या तरस खंय द्वैतवनाक चमकला मागीर द्वैतवनाक थोडे दूर आसतना थंय एक बिडार केल्ली की ताण थंयची गोपालकाले गाय पुरे आसूचे कळ्ळे थंयची ताण बिडार केल्ले दुर्योधनाकय तागेल पुरे भावंडाक तागेल मोठो येयल जनांक थंय तात्कालीक बिडार तात्कालीक म्हळ्यार आमगेल्यान न्ही बांदूची ते टेम्पररी टेंट म्हणटा पळय तशी बांदून थोडले दुर्योधन कोणा सोण आसल्यार कर्ण शकुनी दुःशासना सोडत वेतो ना न्हय तशी दुर्योधनाले बिडारा लागींची कर्णाले शकुनीले दुःशासनाले बिडार आसा मागीर पुरे बावंडाले तेंची लागीं 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 कितें 100 गटल्यान बिडार राज्यसेवकान थंय तयार केल्ले कळ्ळे ताजे नंतर गायची परीक्षा करतात तांणी उत्तम जातीचे मध्यम जातीचे अदम जातीचे गायी पळय विंगड विंगड करून पुरे गायक गुर्तू करूंक आज्ञापन केले की आनी वासर कितले सची गायो कितले सची दूध दिवची कितली गायो हे पुरे कोरका म्हूण सन्न जल्लेल वासर 3 वर्सां वयची वासर पुरे ते संख्ये संग्रह केले की खंयची गायची लेख जाल्यार ताका पुरे राजमुद्र घाल्ली खंय आनी तागेलें काम जाल्लें येयलें मागीर दुर्योधन ते गोपालकांक घेवन भोंवच्या सुरू केलें ताणें अरण्याना ना कडेन दिसा एक कडेन वचचे तांणी कळ्ळे तांगेलो उद्देश कसो न्ही म्हणल्यार पांडव कैसची म्हूण पळोवचें एक दीस बेटी करूं चमकला मस्त सकडी मन्यमरेगा बेटी कोरून द्वैत सरोवरा लागीं येयलें थंय युधिष्ठिरू तेंची द्वैत सरोवरा लागीं तांणी एक आश्रम बांदून राबले न्हू थंय 7 दीस म्हळ्यार एक यज्ञ एका दिसा यज्ञ ते कोरूंक खातीर द्रौपदी वटूस द्वैत सरोवरा लागीं येयलीत न्हय दुर्योधन म्हळ्यार की हांगा लागीं हांगेले बिडार आसा म्हूण ताका गोतच न्हय तो सांगता हांगाची ज्या जाल्यार तितले म्हळ्यार बिडार थंय असो हांगा
खेळणी घर म्हळ्यार कांय पुणी पळय खेळचे घरा भितर खेळचे तसल खेळू पुरे खेळची घर हांगा निर्माण करायची म्हूण क्रीडागृह म्हणटाचे तांतू स्विमींग पूल समीत असता. द्वैत सरोवराचे महाद्वार म्हणलेलंच थंय थंय दुखूनच भितर वचुका द्वैत सरोवरा तिराक थंय वचुका जाल्यारीची आयुध धरून राबिले गंधर्व सैनिक हांकां कोणाके द्वार प्रवेश करूं सोणाचे. दुर्योधनाले सेना नायकान द्वैतवनाचे महाद्वाराले येवका जाल्यार म्हळ्यार ते दुसूची कुबेर न्हय कुबेरा लोक ಅದಕ್ಕೂ गंधर्व रायू तागेले जनांक पुरे घेवन द्वैत सरोवरा ಸ್ವಲ್ಪ दिसू आरामेर राबून वचा म्हणयला. तागेले ಒಟ್ಟು कितलेकी अप्सररसे देवतेंगेल चेडूं पुरे असच विहारा खातीर तांणी येयल्याची कळव्या आमी पळय पिकनीक आनीक दुसरेक म्हूण वतात तशी तांणी येयल्याची 1-4 दीस हांगा गम्मत राबून आनी वच्चे म्हूण. हांणी दुर्योधनाल सैनिकाक थंय वचाक प्रवेश मेळ्ळी कित्या म्हळ्यार सुरवेक तांणी आक्रमण करून जाला खंयचे द्वैत सरोवर. कडेरी दुर्योधनाला येवन तांणी सैनीक सांगताचे आमकां भितर वकस वणा तांणी एक्वायर केला. दुर्योधनाक कोप येयलो कोण कोण असलो येयला मिगेल उतराक हांव रायू हस्तिनावतीचो मिगेले उतराक मोल नांव तसल्यारी म्हूण म्हळाल खंय आनी तागेले कितलेकी योद्धांक आपयले आनी ते गंधर्व रायाले की आनी तागेले अनुयायी येयल्यांगी युद्ध करून तांकां धांवडायाची म्हूण. कडेरी ते सेन घेवन आयिल्ल्याची आनी महाद्वारार राबिले गंधर्वा सांगताची म्हळ्यार दुर्योधन म्हळ्यार रायू धृतराष्ट्राल पूतू भारी बलिश्टू कळ्ळे हांगा विहार करच्याक आयला तुमी हांगा दुखून वचका हें द्वैत सरोवरांत आमगेल रायान विहार करचें. गंधर्व आसलीच म्हणिलीच खंय तुमगेल रायू दुर्योधनू पेद्द दिसता ताका स्वल्पपुणी माते सामान आशिल्लें जाल्यार तो आमकां आज्ञा करनाशिल्लो कित्याक म्हळ्यार आमी स्वर्गवासी जन तुमगेल्या म्हणके मर्त्य लोकांत आसची जन न्हय तशी. आनी ताणें सांगलें बा तुमी येवन सांगता जाल्यार हांगा आमगे लागीं तुमकां बुद्धी समना म्हूण दिसता म्हाका मरण काल्लाक गेला म्हूण दिसता. तुमकां प्राण जायवे सीदा बचेच हांगा दुखून ना नतल्यारी तुमकां यमाल घराक आमी भेटयताचे पिकनिकाक थंयच बचेचे. दुर्योधनाले धांवन येयलीच की तांणी सैनीक पुरे आनी म्हळ्यार शेश जाले राया शेश जाल्ले म्हूण. दुर्योधनू वापस कोपून म्हळाल खंय शासते नान धर्म ज्ञान मम विप्रियकारिणः यदि प्रक्रीडते सर्वदेवैः सह शतक्रतुः. तांकां राय म्हळ्यार कसं म्हूण गोतनावे राजशासन म्हळ्यार कसं म्हूण गोतनावे तांणी मिगेल विशयींतले लाघव म्हळ्यार लघु जावन म्हळ्यार हगूर जावन ससार जावन उलयताचे तांकां तची संहार करात तुमी नाश करायचे. कुबेराल न्हय कोणाल जन जाल्यार कांय व्हड न्हय खंय तर म्हळ्यार हांव हांगाचो रायू देवेंद्रू साक्षात हांगा येवन द्वैतवन सोण वचुका म्हण सोण वचना म्हण द्वैतवनांत भोंवच्या आयला हांव सोण वचना म्हण देवेंद्र जाल्यार हांव भिना ताकाय जाल्यार तुमी युद्ध करून धांवडाकाची म्हूण म्हणटना धृतराष्ट्राल चेडूं ते वरलेले 100 इंतुले एकलो दुर्योधन वरलेले पुरे जन सेना नायक हजारागटल्यान सैनीक तांगेले आयुध घेवन युद्धा चमकल्याची क्षण भितर तांचे कावलगारांक मारून द्वैतवना भितर राबल्यांची कಡೆ थंय मात्र गंधर्व सैनीक आसाची तांणी समाधानेरी कौरव सैन्यांक नाका येवनुकाचे म्हूण जाल्यार कौरव सैन्य केद्दे ओडायला म्हळ्यार गंधर्व त्या सैनीक कितलेच अड्डी दिवची तांणी कॅर करनाची. कडेरी कळ्ळी तांकां येदो व्हड सैनीक येवन येयला हाका चंद करून उतरान सांगचे जायना तांतूय बरीची उडाळ यो तसल्याक पेदंबू म्हणटा पळय तसल्याक कसो करचें म्हूण आमगेले चित्रसेनाले निमगुया म्हूण रायू चित्रसेन तागेले वचून शेश म्हणटना कडेरी ताका कोप येयलो खंय तांकां भास नांव सांगल्यार आमी सुरवे आयिल्लेंच हांगा म्हूण आमी तांगेल्या पयशी श्रेश्ठ इवय गंधर्व लोकाचे आमी देवलोकांतूले आमी आमगे ते मर्त्य लोक आशिल्ले जनान आमकां कशी भिवचवे वचून तांगेल्या युद्ध कर तांकां नाश करायचे. जल्वे सैनीक आयलीची आयुध घेवन लक्षगटल्यान सैनीक जल्वे तांगेल वयर पडलीच की
ತಂಗೆಲ್ ಅಸ್ತ್ರ ಪೆಟ್ಟು ಕವಚಿ ಸಾಮರ್ಥ್ಯಕ್ಕೆ ಸಮಿತ ಕೌರವ ಸೈನಿಕನ ದುರ್ಯೋಧನ ತೈ ರಬ್ಬಿಲ್ ತೈ ರಬ್ಬುನೋಸ ಪೂರೆ ದಿಕ್ಕ धवलींची हक्का शत्रू सैन्याक पाटे दाखवून मेघाल सैनिक पुरे धावून तरसाची दुर्योधना माथी होऊन जाता जाल्यार कर्ण तो धावनिके तो गंधर्व सैन्या वैरी बाण सोडून राबला कितले की गंधर्व ताण मारले कळव्या खंय तरी म्हणून गंधर्व सैनी एक पण भिल्ली गई तितले गंधर्वांक मारला आणे की मात्या कातरून घालून सोडला बाणान जाल्यार कितले प्रयत्न करी संपूर्ण गंधर्व सैन्य नाश करता जंजयनी थंय ताणें 1000 सैनिक मारका जाल्यार थंय मागीर 2000 सैनीक प्रत्यक्ष जावन आसताचे कडेरी चित्रसेनान आज्ञा केला तांगेले गंधर्व लोका दुखून थंड थंडारी गंधर्व सैनिक येवन येतरसाची सगळे भुंयत बोरून गेल्लीच काय दुर्योधन शकुनी दुशासन विकर्ण पुरे जन कर्ण सेनाधिपती जाला युद्धरंगांत येताच पण निरंतर जावन गंधर्व सैन्य तांकां नाश करचे खातीर राबल्यांचे कळ्ळें घोर युद्ध जाल्ला गंधर्वाले सैन्यालनी कौरव सैन्याल मध्येंतू भारी रोमांचक युद्ध हाजे परिणाम कसले जाता ह्या 5 दिसाच्या महाभारतांत आमी पळया आजी सांगेल सर्वे परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।